जाऊ देवाची गावा देव। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आत्ता मी निघाले वावंडळला जायला मावशीकडे। माझे वावंडळचे ब्लॉग तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिले असतील। तिथे माझ्या मावश्या राहतात। वावंडळ एक गाव आहे कदमांचं, तर तिथे निघाले। पहिले जाताना मी तळोजाला जाणार आहे आत्याच्या मुलीकडे आणि मग तिथून पुढे वावंडळला जाणार आहे। National Highway 48 for 5 kilometers. कनेक्ट केले सर। तो बघा, तो बोर्ड दिसतोय ना, आला पिंकचा, पिंक कलरचा। पुढचा त्याच्या पुढचा, सॉरी पुढचा। हा बघा, इथून गाडी बाहेर पडली ना, आता ती व्हाईट गाडी आतमध्ये चालली। वावंडळ दिसतंय बघा, वावंडळ घ्या इथे आतमध्ये। मागचा पण इकडे येतोय, थोडा मागे राईट, हा घ्या। सप्ताह चालू आहे मावशीचा। हे मंदिर ॲक्च्युली त्यांचं, तिथे बांधकाम चालू आहे मंदिराचं, त्याच्यामुळे सध्या टेम्पररी तिथे आहे। आणि हे आहे मावशीचं घर इकडे। आम्ही घरून सकाळी 11 वाजता निघालो होतो, पण आत्याच्या मुलीकडे गेलो तिथे मध्ये, तर त्याचा काही व्हिडिओ मी बनवला नाही। त्यानंतर मग इथे मावशीकडे येईपर्यंत 2:30 वाजले। मग मावशीकडे जेवलो वगैरे आणि आता इथे मंदिरामध्ये आले। मंदिरामध्ये मावशीच्या इथे सप्ताह चालू आहे, तर त्याच्यामुळे इथे बायकांचं भजन असतं। ही इथे जो पेटी वाजवतोय तो मावशीचा मुलगा आहे प्रसाद, आणि जे ढोलक वाजवत आहेत ते आहेत काका माझे। इथे दीप्ती तुम्हाला माहीत असेल, हे बघा इथे गाते आमची दीप्ती, भजन गाते। माझ्या मामाची मुलगी आहे आणि ती मावशीची सून पण आहे। तर इथे आले, हे बघा मंदिरात तिचा व्हिडिओ बनवायला आले। आणि दीप्ती आमची आता सध्या मस्त भजन गायला लागलेली आहे, खूप सुंदर भजन गाते। दीप्तीच्या बाजूला बसले ती माझी दुसऱ्या मावशीची मुलगी आहे आणि ती पण याच गावात दिलेली आहे। आणि चला आता आवाज ऐकवते दीप्तीचा तुम्हाला। त्याआधी पहिले बाप्पाचं दर्शन घेऊया। हे यांच्या मंदिरातले पूर्ण देव आहेत, ते सध्या इथे ठेवलेले आहेत कारण मंदिराचं काम चालू आहे। थोडा वेळ इथे मी पण बसले। मला जास्त खाली बसायला होत नाही पायामुळे, पण थोडा वेळ म्हटलं बसते इथे। ही इथे जी बसले चष्मा लावलेली ती माझी मावशी आहे। अजून एक माझी सख्खी मावशी आहे, ती हिचीच सख्खी जाव आहे। आणि माझ्या 2 सख्ख्या चुलत मावश्या पण इथे या गावात आहेत। त्यानंतर ह्या 2 बहिणी आणि अजून एक मावशीची मुलगी याच गावात दिलेली आहे। अशा 7 जणी आमच्या या एकाच गावात दिलेल्या आहेत।
दुपारी बायकांचं भजन वगैरे झाल्यानंतर मग संध्याकाळी इथे पूर्ण यांच्या गावातून, हा पूर्ण गाव आहे यांचा, तर ह्या गावातून मग यांची पालखी दिंडी निघते. तर चला आपण आता दिंडीचा आनंद घेऊया. मी इकडे ह्यांच्या जी पालखीची दिंडी आहे त्यामध्ये मी पहिल्यांदाच आलेली आहे. तर मी पण आज पहिल्यांदाच बघणार आहे की कसे हे लोक दिंडी घेऊन पूर्ण गावामध्ये फिरतात, बायका फुगड्या घालतात. खूप छान असतं यांचं, म्हणून यावर्षी पहिल्यांदाच आता मी आले इथे बघायला. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत या दिंडीचा आनंद घ्या. दिंडी पालखी जेव्हा इथे प्रत्येकाच्या घरासमोर येते तेव्हा प्रत्येकजण खूप छान पद्धतीने तिचं स्वागत करतात. सर्वात पहिले गेटच्या इथे सुंदर अशा रांगोळ्या प्रत्येकाने काढलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवते मी रांगोळ्या पण पुढे. आणि त्यानंतर अशी आरती करून पालखीचं स्वागत केलं जातं. आणि ह्या आहेत आपल्या घरातल्या चिमुकल्या, त्या पण दिंडीचा आनंद घेत आहेत. या दोघींपैकी लेफ्ट साईडला जी आहे ती दीप्तीची लेक अर्ना आणि राईट साईडला जी आहे ती जितूची लेक प्रचिती आहे. चला चला पुढे. महाराज
पालखी मावशीच्या इथे आलेली आहे. तर ही बघा इथे सायलीने रांगोळी काढली आणि मावशी आता आरती करणार आहे. मावशीचं घर जे आहे मंदिराच्या एकदम समोर आहे, पण पालखी जाताना मंदिराच्या मागच्या साईडने जाते आणि मग येताना पुढच्या साईडने येते. त्यामुळे आत्ता इथे मावशी आरती करते. सुरेखा मावशीच्या इकडे पाय धुतले, काय बोलते, गेली आता चला, हे सगळ्यांचं काढलं आता. दिंडी सोहळा झाल्यानंतर इथे फराळ म्हणून वरीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा बनवला जातो, कारण सर्वांचा एकादशीचा उपवास असतो. तर तो फराळ म्हणून इथे देतात. तो खाल्ल्यानंतर मग रात्रीचं इथे कीर्तन असतं. आजचं जे कीर्तन आहे ते कीर्तन करण्यासाठी आलेली जी मुलगी आहे ती तुम्ही पाहू शकता. खूप छोटी मुलगी आहे, 10 वर्षाची फक्त मुलगी आहे आणि तिचं नाव आहे कुमारी कार्तिकी मंगेश माळी. ही 10 वर्षाच्या मुलीने इतकं सुंदर कीर्तन केलं आहे ना. मी लाईव्ह पण आले होते आपले त्यावेळेस आणि आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. खूप सुंदर ऐकावंसं वाटतं. इतकी लहान मुली 2 तास कंटिन्यू उभी राहून हे कीर्तन करत होती. म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. नक्की ऐका आणि कमेंट्स नक्की करून सांगा कसं वाटलं हिचं कीर्तन ते. जीवाला संसाराशिवाय दुसरं काही आवडत नाही. पहा, एक व्यवहारातला दृष्टांत देऊन सांगते. एका आईला 3 लेकरं होती. पहिला लेकरू म्हणतो, आई मला खाऊ दे. दुसरा लेकरू म्हणतो, आई मला पैसे दे. तिसरा लेकरू म्हणतो, आई मला खाऊ नको, मला पैसे नको, मला फक्त आणि फक्त तू पाहिजे. ती सामान्य आई शेजाऱ्यांना जाऊन सांगते, बाई ग, माझा बब्या माझ्याशिवाय राहतच नाही. तो म्हणतो, आई मला फक्त आणि फक्त तू पाहिजे. मंडळी, मला असं वाटतंय की त्या आईला सांगावीशी गरज आहे. आई, तू थोडे दिवस थांब. तुझ्या का बब्यावर एकदा का अक्षता पडली का तुझा बब्या बदललाच म्हणून समज. ही झाली जीवाची आवड. अशाच एका आईचा मुलगा कामावरून थकून घरी आला आणि म्हणतो, आई अगं मी खूप थकलोय ग, मला जरा जेवण वाढते का. त्या आईनं जेवण वाढलं. आता जेवणात वरण बघितल्या म्हणतो, अगं आई तुझ्या हातचं वरण खाऊन खाऊन मरण आलं, हे का तुझ्या वरणाला काही धोरण. मग ती आई म्हणते, अरे राजा, हा वरण मी नाही बनवला, हा तुझ्या बायकोने बनवलाय. मग काय म्हणतो बरं, पातळ लिट्टर आहे पण चवदार आहे. ही झाली तुमची आमची आवड. विठ्ठला विठ्ठला. आता दुसरी आवड, संतांची आवड. संतांना काय आवडतं. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरात गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेदिले. संत म्हणतात, आम्हाला दुसरं काही आवडत नाही. किती देव आवडतो, आवड हे रूप
पहिला दृष्टांत द्यायचं झालं तर माझा भक्त प्रल्हाद. अहो हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हादाचं सतत नामचिंतन सुरू होतं, नामस्मरण सुरू होतं. काय बरं नामस्मरण करायचं तर श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण असं सतत भगवंताचं नामस्मरण चालू होतं. हे एके दिवशी हिरण्यकश्यपूने ऐकलं. मग हिरण्यकश्यपूने माझ्या भक्त प्रल्हादाला अनेक मारण्याचे प्रयत्न केले. अहो कड्यावरनं खाली ढकललं, ओखालत्या तेलात टाकलं, आगीत जाळण्याचा प्रयत्न केला, हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला. हो तरी पण माझा भक्त प्रल्हाद मारला गेला का? सांगा बरं, मारला गेला का? तर नाही. का तर माझ्या भक्त प्रल्हादाचं सतत नामस्मरण सुरू होतं, म्हणून नामस्मरण घड. तर असा हा आजचा आमचा दिवस मनप्रसन्न करणारा होता. उद्या दुपारी महाप्रसाद असणार आहे इथे मंदिरात, तो घेणार आणि मग घरी जाण्यासाठी निघणार आहोत. तुम्हा सर्वांना कसा वाटला हा संपूर्ण व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.